ए कसं वाटलं रे? मित्रांनो रायडरचा एक्सपिरियन्स एवढा मस्त होता ना, खूपच छान वाटलं रायडर एक्सपिरियन्स करून, भारी वाटलं. खूपच आत घेऊन गेला होता तो आपल्याला. तो मला ट्रॅक करतो, तो मला ट्रॅक करतो. तो मी जाईल तिथं येत आपण सगळं हिप्नोटाईज असतं आपल्याकडे सगळं. हा चला हा ब्लॉग हा ब्लॉग बनवतो. जॅकेट डालो, जॅकेट डालो. शिरू मामा हा कसं वाटलं? सॉरी राईड कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? एन्जॉय केलं का नाही? जोराने बोला थोडं, हात वर करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. असे चला हा हिंगीरचा नोट बंद त्याला आकडे काढ पाठवतो. काय नाही तर नो रायडर संपेनात आमचे इतके. रायडर मध्ये टोटल 200 लोक आहेत आमचे इथे टोटल आलेले. तर ह्या सगळ्यांचे रायडर करायला गेले तर एक पण सुद्धा अजून राईड कम्प्लीट झाले नाही सगळ्यांचे, म्हणजे अजून लय जण राहिलेले आहेत बाकी. तर आता फक्त 4-5 जणांचे आता 2च ट्रिप झालेले, हे 3री ट्रिप गेलेली आहे. आता तो छोट्या मुलांना पण पैसे देऊ लागलाय, पण जास्त लोक असल्यामुळे आम्हाला पर पर्सन 50 रुपयाने घेतलेला आहे. आणि असं बघायला गेलं तर 200 रुपये, मग कमी केलं तर 100 रुपये चार्ज घेतो एका व्यक्तीसाठी. तर आम्हाला सगळे 200 लोक आम्ही आहे म्हणल्यानंतर आम्हाला फक्त 50 रुपये पर पर्सनचं चार्जेस घेतलेलं आहे. तर आता परत तिथे मित्रांनो सगळ्यांची राईड आता कम्प्लिटली पूर्णपणे झालेले आहेत. आता सगळे समुद्रात खेळून पण थकलेले आहेत. तर आता इथून जाणार, आता स्वच्छ पाण्यानं आंघोळ करणार, मग सगळे ड्रेस वगैरे चेंज करून परत आता मग सकाळी जिथं उभारलो होतो आम्ही त्या ठिकाणी आम्ही मग उभारणार. आयला याच्याला आवाज यायला लागला. मग तिथून उभारल्यानंतर तिथं लगेच जेवण वगैरे करणार. जेवण वगैरे करल्यानंतर अजून त्यांचं जेवण करायचं का आधी दर्शन करायचं ह्याचं नियोजन चाललं, का होईल ते तुम्हाला सांगेलच. आणि मग तिथून दर्शन झाल्यानंतर मग आम्ही इथून प्रस्थान म्हणजे निघणार आणि इथून डायरेक्ट जाणार कोल्हापूर महालक्ष्मी. ठीक आहे. तर व्हिडिओवर राहा, स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओचा एन्जॉय मग घ्या तुम्ही. ठीक आहे. कितीही पार्ट बनवू द्यायचे सगळे पार्ट बघा, मी प्लेलिस्टमध्ये ॲड करतच राहीन सगळे पार्ट. ठीक आहे. ओके. सगळ्यांचे एन्जॉयमेंट, समुद्रातलं एन्जॉयमेंट, राईड्स वगैरे सगळं संपलेलं आहे. तर आता सगळेजण स्वच्छ पाण्याने आंघोळ करत आहेत. काही जेवढे लोक आंघोळ केलेत तेवढे लोक आपले गणपतीचे दर्शन करण्यासाठी मंदिराकडे गेलेले ते. आणि आता माझंही झालेलं आहे, बघू शकता मी फुल फ्रेश झालो आहे. दर्शन आता मी पण गणपतीला दर्शन करण्यासाठी चाललो आहे. तर आता दर्शन करून घेऊयात. दर्शन करून घेतल्यानंतर परत इथून आपल्या बसमध्ये जायचं आहे. बसवरून सकाळी जिथं होतं तिथं जेवण आहे, तिथं जाऊन जेवण वगैरे करून घ्यायचं आहे. मग थोडं निवांत तिथे गप्पा वगैरे मारणार, अर्धा-1 तास बसणार आहेत तिथून. मग तिथून आपण निघणार आहे. मग डायरेक्ट निघणार आहे कोल्हापूर महालक्ष्मीला. तिथं दर्शन घेतल्यानंतर तर तिथून मग लगेच तिथे एखादा तास नाही तर 2 तास लागेल आपल्याला तिथं दर्शनाला. पोहोचायला कितीला उशीर लागेल ते मला माहीत नाही, कारण आत्ता एकाकडनं आम्ही विचारून घेतलं की रस्ता खराब आहे म्हणे. तर इथून चालत जाणं म्हणजे थोडंसं गाडी प्रॉब्लेम होतो, थोडंसं स्लो जावं लागतं. त्याला जायला किती उशीर लागतो हे माहिती नाही. तर जेव्हा पोहोचेल ते पोहोचेल. आणि तिथं पोहोचल्यानंतर 1-2 तास
आपल्याला दर्शनाला जाईल. तिथलं दर्शन झाल्यानंतर नेक्स्ट आपण लगेच सोलापूरसाठी निघणार आहोत. ठीक आहे. तर आता मित्रांनो आरती चालू आहे सध्या आज. तर लाईन थांबवली गेलेली आहे. तर त्यामुळं आम्ही पण लाईन पण बघून बघू शकता. मागे गर्दी बघू शकता. गर्दी पण भरपूर आहे. ठीक आहे. खूप गर्दी आहे. तरी आम्ही थांबणार आहे. किती उशीर लागेल माहीत नाही. तर आता दर्शन घेऊनच बाहेर पडणार आहे नाही का. तर मित्रांनो आत्ताचं दर्शन झालेलं कमसे कम आम्हाला एक 20 ते 25 मिनिट लागले लाईनीत. जसं की तुम्हाला सांगितलं होतं आरती चालू होता. आरती चालू झाल्यानंतर आम्हाला थांबवण्यात आलं. आरती झाली मग नंतर आम्हाला दर्शनासाठी सोडण्यात आलं. तर 20 ते 25 मिनिट तर आम्हाला लागलेच तिथपर्यंत म्हणजे दर्शन घेऊन बाहेर येण्यासाठी. दर्शन खूप छान झालं पूर्ण समोरून. पण फक्त आतून कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून मला आतून गणपतीचं फोटो आणि तर थोडंसं शूट करावं घेतलं नाही. स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे. ठीक आहे. तर आता झालेलं आहे. आता आम्ही निघणार बसकडे बसून जेवणासाठी जाणार आहे. तर मित्रांनो सगळे जेवायला बसलेले आहेत. जेवायच्या व्यवस्थित झालेलं आहे. आता मी पण जेवण करून घेतोय. हे सगळे जेवायला बसलेले आहेत. आता सगळेजण थकलेले आहेत. येईल कोट चालला याला रो. खूप लागले मित्रांनो. सगळ्यालाच भूक लागली. तर कोणी कोणाचा विचार करत नाही आहे. ते जे आहेत की ताटावर बसतात आणि जेवण करायला चालू. ए पापड दे की रे. चपाती आहे, पापड आहे, कोशिंबीर आहे. अजून कोशिंबीर याची राहिलेलं आहे. इथं कोशिंबीर लावून घेईल. आणि वांग पण आहे. मसाला वांग आहे. मस्त झालेला आहे. तर मित्रांनो सगळं आवडणं सगळं झालेलं आहे. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. प्रत्येकाचं जेवण झालेलं आहे. सगळं सामान ठेवून पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. बघा सगळ्या गाड्या रेडी आहेत. ती सगळेजण रेडी आहेत. आता निघायला तयार आहे. एक 5 ते 10 मिनिटात निघणार. आता 5-10 मिनिट पण नाही म्हणजे ऑलमोस्ट निघणारच आता मी. आता इथून निघणार आम्ही डायरेक्ट कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. तिथून दर्शन घेणार. आता इथून किती उशीर लागेल सांगू शकत नाही. मग आम्ही बोललोच होतो तुम्हाला की मध्ये थोडा रस्ता खराब आहे म्हणून असं कळण्यात आलेलं आहे. तर बघू तिथून थोडंसं फास्ट गेलं तर पण 2 तासाचा रस्ता आहे. तर किती उशीर लागतं सांगता येत नाही. रे गप्पा सारखी रे. तर मग बघू आता जाऊयात. तिथलं दर्शन झालं तर आपलं संपलं. डायरेक्ट सोलापूरला निघणार आता. किती वाजता पोचतो बघू. सनसेट चालू आहे. सनसेट मस्त व्ह्यू आहे ना मित्रांनो.